तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चिन्हांचे नियम। चिन्हांच्या नियमामध्ये पहिलं गणित आपल्या समोर आहे मित्रांनो, -5 + 8 बरोबर किती। तर मित्रांनो, मायनस आणि प्लस असे दोन विरुद्ध चिन्ह असतील तर त्यांची नेहमी काय होत असते, वजाबाकी होती। म्हणून 5 मधून 8 जात नाहीत, म्हणून 8 मधून 5 गेले किती राहतात, 3 राहतात, म्हणून हे 3 घेतले। तर आत्ता काय करायचं, आलेल्या उत्तराला मोठ्या अंकाचं चिन्ह द्यायचं। तर इथेशी 5 आहेत, इथेशी 8 आहेत, मोठा अंक कोणता आहे दोन्हीपैकी, 8 आहेत, म्हणून 8ला जे चिन्ह आहे ते याला द्यायचं। 8ला धन प्लसचं चिन्ह आहे, तर इथेशी प्लसचं चिन्ह द्यायची गरज नाही, कारण कुठलाही जर असा अंक असेल तर त्याला अदृश्य स्वरूपाचं धन हे चिन्ह ऑलरेडी असतं, त्यामुळे चिन्ह द्यायची गरज नाही। त्यानंतर आता पाहूया दुसरा प्रश्न, -7 + 3। तर मायनस प्लस असेल किंवा दोन विरुद्ध चिन्ह असतील तर यांची नेहमी वजाबाकी होत असते मित्रांनो। म्हणून 7 मधून 3 गेले किती राहतात, तर 7 मधून 3 गेले, राहिले 4। आणि आलेल्या उत्तराला मोठ्या अंकाचं चिन्ह द्यायचं। तर इथं मोठा अंक कोणता आहे, तर इथंशी मायनसचं चिन्ह मोठं आहे, म्हणून इथंशी मायनसचं चिन्ह द्यायचं आलेल्या उत्तराला। तर मित्रांनो, यानंतर पुढचा तिसरा आणि चौथा जो प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। तर इथं मायनस प्लस बरोबर काय होणार, मायनस प्लस बरोबर काय होणार। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा